भारतीय क्रिकेट विश्वात सध्या एका नवीन वादानं तोंड वर काढलं आहे आणि या वादाचं केंद्रबिंदू ठरले आहेत दोन दिग्गज गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनी। माजी वेगवान गोलंदाज श्रीसंतने नुकतंच एक असं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। श्रीसंतच्या मते गौतम गंभीरला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षण पदावरून हटवून त्या जागी पुन्हा एकदा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला आणायला हवं। गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने काही मोठे सामने गमावल्यानंतर हा वाद अधिकच पेटला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गंभीरच्या कोचिंगवर नेमके कोणते प्रश्न उपस्थित होत आहेत आणि धोनी जर खरंच ड्रेसिंग रूममध्ये परतला तर भारतीय क्रिकेटचं भविष्य कसं बदलेल। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। गौतम गंभीरने जेव्हापासून टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षण पदाची धुरा सांभाळली आहे तेव्हापासूनच त्याच्या आक्रमक स्टाईलची चर्चा आहे। गंभीरचा स्वभाव स्पष्ट वक्ता आणि मैदानावर आरपारची लढाई लढणारा आहे। मात्र अलीकडच्या काळात टीम इंडियाच्या कामगिरीत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले आहेत। श्रीलंका दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेतील पराभव असो किंवा घरच्या मैदानावर झालेली अनपेक्षित पडझड, यामुळे गंभीरच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। गंभीर अनेकदा संघात सातत्याने बदल करतो आणि अति आक्रमकतेचा आग्रह धरतो जो प्रत्येक खेळपट्टीवर किंवा प्रत्येक खेळाडूला सूट होत नाही। गंभीरची ही माइंडसेट काही खेळाडूंवर अतिरिक्त दडपण आणत आहे, ज्यामुळे श्रीसंत सारख्या माजी खेळाडूंनी आता उघडपणे नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे। आता विचार करूया दुसऱ्या बाजूचा, जर महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा भारतीय संघात ड्रेसिंग रूम मध्ये आला तर काय होईल। धोनीकडे कोणत्याही कठीण प्रसंगात शांत राहण्याची आणि खेळाडूंकडून त्यांचं सर्वोत्तम काम करून घेण्याची अफाट क्षमता आहे। 2011चा वर्ल्ड कप असो किंवा 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा धोनी हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे। धोनी जर मार्गदर्शक किंवा प्रशिक्षक म्हणून परतला तर सर्वात मोठा बदल खेळाडूंच्या मानसिकतेत होईल। धोनी तरुण खेळाडूंना दडपणाच्या परिस्थितीत कसं खेळायचं हे उत्तम प्रकारे शिकवू शकतो। गंभीरच्या आक्रमकतेच्या जागी धोनीची कॅप्टन कूल रणनीती संघाला पुन्हा एकदा स्थैर्य देऊ शकते, यात काही शंकाच नाही। पण प्रश्न असा पडतो की हे तितकं सोपं आहे का। भारतीय क्रिकेट नियामन मंडळ म्हणजे BCCI सध्या इतक्या घाईघाईने मुख्य प्रशिक्षकाला पदावरून हटवू शकत नाही। गंभीरला एक निश्चित कालावधी देण्यात आला आहे आणि त्याला आपला दृष्टिकोन सिद्ध करण्याची आणखी एक मोठ्या स्पर्धेची गरज आहे। दुसरीकडे धोनी सध्या IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स सोबत व्यस्त असतो आणि त्याने अद्याप पूर्ण वेळ कोचिंग मध्ये येण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत। श्रीसंतांची मागणी जरी चाहत्यांच्या भावनिकदृष्ट्या आवडली असली तरी व्यावहारिक पातळीवर गंभीरला एवढ्या लवकर हटवणं क्रिकेट बोर्डला तरी शक्य नाहीये। मात्र गंभीरला आता आगामी महत्त्वाच्या मालिकेमध्ये स्वतःला सिद्ध करावंच लागेल, अन्यथा हा दबावाचा चेंडू त्याच्या कोर्टात राहील। गंभीरची आक्रमक देशभक्ती आणि जिंकण्याची जिद्द श्रेष्ठ आहे की धोनीची शांत डोकं आणि अचूक नियोजन। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? श्रीसंतने केलेली ही मागणी योग्य आहे का, की टीम इंडियाला सध्या गंभीरच्या कडक शिस्तीची गरज आहे की धोनीच्या कूल मार्गदर्शनाची? तुमचे विचार आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।